तर आपण सध्या हॉलवर आलोय. इथे आपलं उद्या आपल्या मयूरदाचं इथे लग्न होणार आहे. इथे सध्या ही तयारी चालली आहे, तेच पाहायला आपण आलोय. तिकडे घरचे वगैरे थांबलेत. इकडे VIP सिटिंग एरिया, पुन्हा त्यानंतरनी मागे सगळे आपले असे सिटिंग एरिया वगैरे हे सगळे ॲडजस्टमेंट आहे इथे. त्यानंतर इकडे खूप छान डेकोरेशन होणार आहे. तिथं काम चालू आहे. तिकडे साहित्य वगैरे सगळं ठेवलं आहे. आणि तिकडे पुढच्या साईडला समोर हळद वगैरे तिथे सेटअप तो करणार आहेत. आणि आपण आता इथे सगळं हे काम वगैरे पाहायला आलो आहे. बघूया आपण पुढे काय होतं. आणि आज संध्याकाळी आपल्याकडे उठण्याचा कार्यक्रम आहे, त्याचा पण ब्लॉग आपण हा कंटिन्यू करणार आहे. इकडे सगळे थांबलेत. काय मग आपलं नियोजन कसं असणार आहे इकडे? नियोजन कालचं कसं झालं एकदम व्यवस्थित नियोजन असणार आहे. इकडे सांगू शकतं काय कुठे कसं असणार आहे इकडे डेकोरेशन वगैरे आणि सिटिंग अरेंजमेंट सेटअप इथं असणार आहे डेकोरेशनचा. हां, सिटिंग अरेंजमेंट अशी असणार आहे. समोर एंट्री तिकडून असणार आहे आणि तिकडेपर्यंत सिटिंग अरेंजमेंट असणार आहे. तरी अंदाजे किती पब्लिक असेल आपलं? 1000-1200. हे वहिनींचे मामा आहेत. तर काय तुम्ही काय सांगाल आता की उद्याची एक्साइटमेंट काय आहे आपली, कशी असणार? एक्साइटमेंट ऑन फुलेस्ट. एक्साइटमेंट खूप आहे. छान वाटते. तयारी चालू आहे सगळं. करतोय हळूहळू आणि होईल, व्यवस्थित होईल सर्व. सेट चालू आहे आता. डेकोरेशन वाले आलेले, डेकोरेशन चालू आहे. ते डेकोरेशनचं पण काम इकडे चालू आहे. पाहूया आपण आता पुढे काय होतंय. आता आपण इथलं सगळं पाहून झाल्यावर आपण घरी जाणार आहे. घरी पण आता आपला संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्याची तयारी करायची आहे. आत्ता मयूरदाचा उठण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि सगळे घरात जमलेत. बाहेर वगैरे पण सगळे इकडे ते थांबलेत बाहेर. सगळं कार्यक्रम सुरू झाला आता. उचल लीड आहे हातात एकच बसतोय सगळं हे करा. एक अजून येणार तुळशीला इकडे बाकीचे सगळे आहेत. तिकडे बघा. वहिनी आणि तिथे थांबलेत. तर काय मग लग्नाची एक्साइटमेंट कशी आहे तुमची? खूप घाई आहे आणि आम्ही खूप एक्साइट आहोत उद्याचा दिवस. तर आज आपला टिळाचा ब्लॉग आहे. तर मग काय तुम्ही काय करणार आहे आज? काय प्लॅन केलाय तुम्ही टिळासाठी? टिळासाठी आणि उठणं पण आहे ना आज. मग आज उठणं लावायचं त्यांना, मग उद्या लावायचं. आता हा टिळ्याचा कार्यक्रम सुरू झालाय.
फक्त गडबड बघा तुम्ही कशी चालते इकडे गडबड. सगळं चाललंय हे फक्त गडबड आहे. इकडे मामा बसलेत. काय मग एवढी गडबड चालली आहे, काय वाटतंय? आणि आता हा कार्यक्रम झाला की लगेच आपला उठण्याचा कार्यक्रम. तर आज आपल्याला असं पण वेळच होणार आहे झोपायला आणि सकाळी पण आपल्याला लवकर उठायचंय. तर सकाळी तर दिवसभर मी उद्या तर सांभाळच जाणार असं मला वाटतंय. म्हणजे जसं एंगेजमेंटच्या दिवशी झालं होतं तसंच होणार आहे आज पण. तर सकाळी पण लवकर उठते, खूप गडबड होणार आहे आपली. आणि दादा वगैरे हे आपले फोटोग्राफर ह्यांनी आपल्याला खूप हेल्प केली. तर यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या दादाची हेल्प घेऊ शकता तुम्ही. आणि सगळे आता हे जेवायला बसले, जे शिवायला पाहुणे आले होते आपल्याकडे नवरी मुलीच्या घराकडून, त्यांचं आता सगळं जेवण वगैरे चाललंय. ते झाल्यानंतर मग आपल्याला लगेच संपल्यानंतर आता उठण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर आज खूप गडबड असणार आहे आणि सगळं चालली तयारी वगैरे खाली. इकडे गाडीचं डेकोरेशन वगैरे करायचं चाललंय. तर इकडे आणि किती तर खूप काम असते, इकडे खूप धावपळ चालली आपली. तर गाडी वगैरे सगळे इकडे सजवायची चालली. ते आपले सगळे गाड्या लागलेत आणि ही पहा, ही गाडी सजवून झाली. गाडी तर सजवून झाली पूर्ण. आता ह्या गाड्या इकडे लागलेत, हे आपण सजवून घ्यायचे. एक नंबर दिसते गाडी आपली. हा पुढचा कार्यक्रम चालू झालाय. मी आणि गणेश दादा आलोय पार्सल घेण्यासाठी कात्रजमध्ये. तर आपल्याला घरी जायचंय लवकर आणि जेवायला सगळे थांबलेत आपल्यासाठी आणि पुढचा आपल्याला कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. तर जेवण आपण आधी करणार की नंतर करणार हे माहित नाही, पण बघू आता आपला कार्यक्रम कसा होतोय. आता आपण घरी पोहोचलोय आणि आता इथे कार्यक्रम चालू झालाय उठण्याचा. थोडा यायला वेळ झाला आपल्याला, खूपच वेळ झाला. इकडे सगळे बसले आणि हे उठण्याचा कार्यक्रम चालू झालाय. मम्मीला बोलो. कार्यक्रम खूप गडबड आहे आणि आता आपल्याला पण वेळ झालाय आणि इकडे बाहेर सगळे बसलेत येऊन. किती वेळ झाला तुम्हाला येऊन? काय तुम्ही केलं का नाही तिकडे? लोकांचं चाललंय. त्याला आपण जाऊया इकडे. आता मी
पण उठून लावून घेतलं या दोघांना. हे आता थांबलेत. आता यांची आंघोळ वगैरे होईल, फोटो वगैरे सगळ्यांचा कार्यक्रम झालाय. आपल्याला थोडा वेळ झालाय आपल्याला यायला वेळ झाला, त्यामुळे आपण अर्धा निम्मा कार्यक्रम आपण मिस केलाय. तर आपण थोडं कामात होतं त्यामुळे आपल्याला वेळ झाला यायला. आता हे आंघोळीला चालले, यांची आंघोळ वगैरे होईल. त्यानंतर आपला ब्लॉग तर आपण इथेच जेवण वगैरे राहिलं आपलं. आणि वाजलेत 12, अजून जेवलो नाही. हे सगळ्यांचं जेवण झालंय, आम्ही बाहेर होतो त्यामुळे आमचं जेवण वगैरे झालं नाही. आता आपण जेवण वगैरे येतोया आणि उद्या आपला लग्न आहे, तर उद्या लग्नाचा ब्लॉग येईल. हे डेकोरेशन तर सगळं कम्प्लीट झालंय. ही पण सजवली, ही पण सजवली. आता ही जर चाललंय सजवायची आणि इकडे मागे पण काम चाललंय. वेळ हा हे दोघांनी गेले, खूप मेहनत आहे यांची. हर्षल काय मग? मस्त. आता उद्याला मज्जा येणार आहे. हा राडा. किती वाजता आपण सकाळी किती वाजता जायचं? 9ला निघायचे. 9ला निघायचं. तर 9 वाजता निघायचं तर आपल्याला 5 वाजतापासूनच तयारी करावी लागणार आहे. 5 वाजता उठावं वगैरे लागणार आहे आपल्याला. आणि इकडे आपले हे सगळे आपले कार्यकर्ते बसले. आम्ही आपले ह्याच्या ब्लॉग मध्ये तर आपल्याला आपण यांना पाहिला असेल. कोणता ब्लॉग रे आपला तो? फुटबॉलचा. कोच होते आपले. कोच हे उच्च नीच शब्द असे चालत राहतात, कारण की आपली पोरं डेंजर आहेत. आंबा काही तो दिसणार नाही, फ्लॅश मारतो. काय हे एकमेकांना असे रोस्ट करत असतात. तुम्ही जरा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ऑलरेडी रोस्टेड. जाऊन द्या, पोरं आपल्याला डेंजर आहेत, काय पण बोलत असतात. गाडी कशी दिसते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडे वगैरे थांबले, त्यांनी खूप मेहनत केली आहे दोघांनी. आतापर्यंत गाडी चालवतात. इकडे मागे पण चालू आहेत आणि अजून काही लागले ते पण चालवायचे. तर चला आपण वरती जाऊया. आता आपण वरती आलोय पुन्हा. बघूया आपण वरती काय चाललंय. मस्ती झाली आपले, हे सगळे चाललेत. काय पटतं काय हा पळायला कसा हे. चला इकडे सगळे बायका वगैरे आहेत इकडे. आणि आपण नंतर बघूया इकडे. हे ना जेवत नाही, ते जेवायला बसवत आहे त्यांना.